मरणामध्ये कोणत्याही व्यक्तीचा शेवट होत नाही. डेथ इज नेवर द एंड ऑफ ए सिंगल पर्सन. योहान शुभवर्तमानामध्ये 5वा अध्याय 28 आणि 29 या ठिकाणी येशूचे शब्द आहे, ऑल इन द ग्रेव शॅल कम फोर्थ. ऑल इन द ग्रेव, जे सर्व मरण पावलेले आहेत, धार्मिक आणि अधार्मिक कोणी असो, ते उठवेला जातील, ते बाहेर ये. योहान शुभवर्तमानातलं ते वचन मी आपल्यासमोर वाचतो. 5वा अध्याय आणि 27व्या वचनापासून मी वाचतो, म्हणजे थोडा अर्थबोध होईल. आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, यास तो न्यायनिवाडा करण्याचा अधिकार त्याला दिला आहे. याविषयी आश्चर्य करू नका, कारण असा समय येत आहे की त्यात कबरेतली सर्व मनुष्य त्याची वाणी ऐकतील. ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, आणि ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येते. आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे की मरण हे कोणासाठीच शेवट नाही. डेथ इज नेवर द एंड ऑफ ए सिंगल पर्सन. म्हणजे मरणापर्यंतच जीव आहे, बाकी त्याच्यानंतर काहीच नाही, असं कोणी म्हणू शकत नाही पवित्र शास्त्राच्या आधारावर. तर बायबल आपल्याला सांगतं की मरणानंतर काहीतरी आहे. हे सर्व एक वेळेला उठवले जातील, धार्मिक आणि अधार्मिक दोन्ही पण उठवले जातील. हा मुद्दा. त्याच्यानंतर